अपना देश जो है वो एक विधान पे चलता है, हाँ जैसा नियमों पे चलता, कायदों पे चलता। हाँ। तुमको क्या मालूम है उस नियमों के बारे में, कायदों के बारे में? नियम कायदे के बारे में कुछ भी नहीं मालूम उसको। कुछ भी नहीं मालूम। नहीं, अपना देश संविधान पे चलता। संविधान पे चलता इतना मालूम है। और संविधान में क्या लिखा हुआ है, कैसा क्या है, उसकी अपने को नॉलेज नहीं है। इसकी नॉलेज नहीं है। नहीं संविधान के विषय में ज़्यादा नॉलेज नहीं है। नहीं, संविधान के विषय में ज़्यादा नॉलेज नहीं। जैसा किसने लिखा वो कुछ? हाँ, वो लिखा हुआ डॉक्टर अम्बेडकर साहब ने। अम्बेडकर साहब ने लिखा। हाँ हाँ। क्या क्या उसमें तुम्हारे जैसा राइट्स आते हैं, जिसको बोलेंगे जवाबदारी आती है, कर्तव्य आते हैं, हाँ मालूम है? नहीं मालूम नहीं। उसके बारे में कुछ मालूम नहीं। संविधान के बारे में ज़्यादा जैसे नॉलेज नहीं। हाँ हाँ। 40 रुपये डाला। और जैसे महंगे के लिए 40 रुपये सस्ता है क्या? महंगे सस्ता नहीं है, महंगा ही है। महंगा ही है सर। सब महंगा। आपला देश जो आहे, सस्ता आपला देश संविधानावर चालते. बरोबर. काय माहिती आहे, कितपत माहिती आहे तुम्हाला संविधानाचं? संविधानाबद्दल सर्वच माहिती आहे. काय आपल्याला जे राईट्स आहेत ते संविधानमुळेच आहे. मतदानाचा हक दिलेला आहे. आपण 4 चौकामध्ये आपण जे बोलू शकतो ते संविधानाचा अधिकार आहे. कोण LTO CO कोणासोबत बोलायची आपल्याला हिंमत ते संविधानात दिलेली आहे. हां, संविधान म्हणजे संसद. संविधान म्हणजे संसद नाही, संसदच्या वर, राष्ट्रपतीच्या वर जे देश चालते संविधानामुळे. ते संविधान सर्वात महान संविधान, राष्ट्रीय ग्रंथ संविधान. राष्ट्रीय ग्रंथ आहे संविधान. काय आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत संविधान? पूर्ण जबाबदारी जी बोलू राहिलो हे जबाबदारी आहे. पूर्ण जबाबदारी आपल्या संविधानानं ज्या काही स्वायत्त संस्था तयार केलेल्या आहेत, इलेक्शन कमिशन असतं, हां सुप्रीम कोर्ट आहे, हां त्या सर्व गोष्टी संविधानामार्फत तयार झालेल्या आहेत. तयार झालेले अजून चालणारे त्याच्या संविधानमार्फतच चालतात. म्हणजे सध्या जे काही सुरू आहे देशामध्ये हां ते सर्व संविधानामार्फतच सुरू आहे. नाही, ज्या काही चांगल्या गोष्टी हा जे चांगल्या गोष्टी आहेत ते संविधानामार्फत चालू आहेत, बाकीचं नाही सांगू शकत. बाकी सगळे सांगा. काय वाटते तुम्हाला इलेक्शन कमिशन जे आहे, निवडणूक आयोग, हां काय संविधानामार्फत चालून राहिलं, स्वतंत्र आहे वाटते? हां संविधानमार्फतच चालू राहिलं. सुप्रीम कोर्ट संविधानमार्फत कधी कधी जसं काही लोक विरोध करतात किंवा सुप्रीम कोर्ट जो आहे, अरे विरोध ते तर त्याला संविधानानं हक दिलेला आहे ना विरोध करायचा. हां, बरोबर आहे की नाही? तो एक अधिकार आहे ना, त्याला अधिकार दिलेला आहे संविधानानं विरोध करायचा, तो विरोध करणारच असं आहे. काय कोणी तयार केलेलं आहे संविधान, जसं काय कोणत्या समिती असतात माहिती आहे? हां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी तयार केलेलं आहे. अजून त्याच्यामध्ये काय वाटतं अजून? कशामध्ये त्याच्यामध्ये संविधानामध्ये जसं त्याच्यामध्ये मसुदा समिती वगैरे होती, महसूल समिती अजून बरेच घटक होते त्याचे. म्हणजे थोडी माहिती आहे तुम्हाला संविधान? थोडी थोडी. हां बाबासाहेबांच्या बाबतीत सांगा. संविधानाबद्दल काय माहिती आहे? सांगू नाही शकत. सामान्य नागरिक म्हणून काय माहिती आहे तुम्हाला संविधानाबद्दल? संविधानाच्या बाबतीत ते संविधान कसं आहे, संविधानावर आपली जनता चालते. बरोबर आहे. संविधानाच्या हिशोबानं कार्यकाम व्यवस्थित होतात. देशाचं सर्व कार्यकाम व्यवस्थित होतात. त्यासाठी संविधान खूप चांगलं आहे. माझ्या हे तर सर्व जनताच मान्य हा. संविधानावर जे आहे देश चालून हो, राहिला, हो. त्या काही प्रक्रिया होऊन राहिल्या सध्या त्या संविधानामार्फतच. पण महागाई खूप वाढत आहे ना. नाही महागाईचा संबंध संविधानाशी नाही आहे. नाही, पण संविधानाची माहिती तुम्हाला अजून काही आहे का? संविधानाचं काही एवढं काही आपल्याला खास माहिती नाही जास्त आहे. माहिती नाही. नाही. लोकसभेपासून एक चर्चेचा विषय बनलेला आहे, तो संविधान, लोकशाही. तर काय किती माहिती आहे भारताचा नागरिक म्हणून तुम्हाला संविधानाबद्दल? संविधानाबद्दल काय, आता जे संविधान असेल ते आहेत, आपल्याला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. जास्त माहिती नाही आहे संविधानाबद्दल. संविधानची काहीच माहिती नाही, कारण आपण शाळा नाही शिकलो, मॅट्रिक शिकलो. जुन्या जमान्यातले मॅट्रिक त्यावेळेस साधा विषय होता, जनरल सायन्स. आता निघाले हे वेगवेगळे विषय अधिक काही. संविधानानुसार जसं देश विरोधक जे म्हणतात देश आहे, संविधानानुसार ते चालून नाही राहिला, संविधानाचे हा ते आता त्याला राजकीय लोकांना माहिती असते कशा प्रकारे चालवा लागते, काय करावं लागते, केलं तेव्हा एकदा मला चांगलं. जास्त नॉलेज नाही आहे संविधान. नाही, संविधानाचं नॉलेज नाही, आम्ही शिकलो नाही ना. त्याला आता पॉलिटिकल सायन्स म्हणतात आणि आम्हाला पॉलिटिकल सायन्स विषयच नव्हता, जनरल सायन्स होतं. आम्ही 1967 मध्ये शिकलो, 67 ते 70 पर्यंत होता, त्यामुळे त्यावेळेस नव्हतं ते. नाही नाही, जास्त माहिती हां हां नाही संविधान. क्या बोलते भैया? बढ़िया है, आप सुनाओ. अच्छा चालू है धंदा? हाँ, धंधा भी जरा ढील चल रहा है, जरा. ठीक चालू है. हाँ, अभी कैसा लोगों चर्चा का का विषय अभी संविधान. संविधान का तो कैसा है, संविधान पर तो हर लोगों ने चलने को ना, मेरे हिसाब से तो जो बाबा साहब का जो लिखा हुआ है संविधान, उसी पे सबको चलना चाहिए. और वो देश के हित में सबसे अच्छी बात रहेंगी वो, और लोगों के लिए भी फायदे रहेंगे. क्योंकि अभी जो कुछ हो रहा है देश के हित में नहीं हो रहा है. जो गलत लोग उसका गलत फ़ायदा उठा रहे, जो संविधान को बदलने की कोशिश की जा रही, वो समाज के लिए बहुत गलत बात है. सच में संविधान को बदलने की कोशिश हो रही है, ऐसा लगता है क्या आपको? हाँ बिल्कुल लगता है सर, और हो ही रहा है. क्योंकि अपने को कैसा है, देश के अंदर संविधान सही रहेगा तो सब लोगों के लिए फ़ायदे की चीज़ रहेंगी और सबको इंसाफ सही मिलेगा. और ये गरीबों के लिए भी अच्छी बात है
और जिनके पास पैसा है उनका तो काम अंदर से हो ही जा रहा, लेकिन गरीब इसके अंदर मर जा रहा, और गरीबों को बहुत तकलीफ हो रही सर इसके अंदर। संविधान की खुद की कुछ पावर है कि जैसा कमजोर है संविधान में? संविधान में पावर है, और पावर ऐसा है कि इसके लिए गरीबों को फायदा है और पूरे भारत वर्ष को भी फायदा है, और ये बहुत ज़रूरी है कि संविधान की रक्षा करना ज़रूरी है सबके लिए। ये पूरा जो देश है अपना वो संविधान पर ही चल रहा है। अभी संविधान पर तो चल रहा है देश, और संविधान पर ही चलने को ना। चलने को होना। हाँ, ऐसा किसने बनाया संविधान? संविधान तो बाबा साहब का दीवा है, और बहुत सोच समझ की दीवा है और अच्छा दीवा है। अच्छा दिया है। हाँ, देश के लिए बहुत फायदे के लिए है, और पूरी दुनिया के अंदर जो है अपना भारत सबसे अच्छा देश है, सेकुलर देश है, और संविधान भी भारत के लिए बहुत महत्वपूर्ण है। ऐसा संविधान की रक्षा हो रही है। संविधान की रक्षा हो रही है, लेकिन कैसा उसके अंदर थोड़ा फेरबदल भी हो रहा है। फेरबदल भी हो रहा है। हाँ, कैसा कानून का पालन नहीं हो रहा कई कई जगह हो रहा, और कई जगह 40 के आगे 40 रुपये किलो है, 40 रुपये किलो। और क्या जानकारी? जानकारी ऐसी है सर कि अभी कैसा है, लोगों के पास पैसा नहीं है, काश्तकारी में कैसा है जो ठीक पानी हुई नहीं लोगों को, और परेशान लोग हैं जरा भी, पैसा कम है इसलिए मार्केट में जरा मंदी चली। चलो ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. काय म्हणते दादा? मजेत आहे? काय किती माहिती आहे, आपण भारताचे नागरिक आहोत, किती माहिती आहे संविधानाबद्दल? संविधान हे बाबासाहेब आंबेडकरच्या काळातील संविधान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलेलं आहे. म्हणजे मसुदा समितीची निर्मिती झाली, त्याचे ते प्रमुख होते. बरोबर, मसुदा समितीचे प्रमुख आहेत ते, आणि ते जे संविधान लिहिलेलं आहे ना येत्या काळात कोणी त्याला बदलू शकेल ना कोणी बदलणार आहे. संविधान हे एक वेळ बाबासाहेबाच्या काळात तयार झालेलं आहे, त्यानंतर त्याला कोणी धक्का लावू शकत नाही. अजून काय माहिती आहे? आपले अधिकार, कर्तव्य, जे इलेक्शन कमिशन आहे, सुप्रीम कोर्ट आहे, हे संविधानानं तयार केलेलं आहे. संविधानानं तयार केलेलं आहे. इलेक्शन कमिशन जे आहे संविधानानं तयार केलेलं आहे. संविधानाच्या भरोश्यावर इलेक्शन कमिशन आहे, आणि जे आता ते इलेक्शन वगैरे झालेलं आहे, EVM पॅड वगैरे, EVM मशीन वगैरे, ते आपले जे मतदान प्रक्रिया आहे, मतदान अधिकारी आहे, त्यांच्या सुविधेने तयार झालेलं आहे. ते म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं जे काही निर्णय घेतलेला आहे हा तो योग्य निर्णय घेतलेला आहे. योग्य निर्णय घेतलेला आहे. हे आता जे बाकीचे लिडर जे संविधानावर आक्षेप उचलू राहिले, ते संविधानावर आक्षेप उचलायचा फक्त स्टंट आहे त्यांचा. विरोधी पक्षनेते म्हणून संविधानावर स्टंट उचलायचा कार्यक्रम आहे त्यांचा. संविधान बचाव देश की बचाव. संविधान ना कोणी बदलू शकत ना कोणी बदलणार आहे. जे बाबासाहेब आंबेडकरच्या काळातलं जे संविधान लिहिलेलं आहे त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी, ते संविधान कोणीच बदलू शकणार नाही. PM मोदी जरी आले तरी संविधान बदलू शकणार नाही. म्हणजे या देशाचा कोणताही सर्वोच्च व्यक्ती संविधानामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. संविधानावर हस्तक्षेप करू शकत. संविधानाच्या भरोश्यावरच चालावं लागेल त्याला संविधानानुसारच चालावं लागेल. कोणी त्याला धक्का लावू शकणार नाही. येणाऱ्या BJP काळात जे BJPचा आक्षेप घेतला होता की BJP संविधान बदलणार आहे, हे करणार आहे, ते करणार, काहीच होणार नाही. बाबासाहेब आंबेडकरचं जे संविधान आहे ते कंटिन्यू राहणारच आहे. घटना फेरबदल होतील, काही अशातला काही भाग नाही आहे. घटना फेरबदल होतील, काही सुखदुरुस्ती अहवाल होतील त्याच्यात. हे काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये अनेकदा झालेले आहेत. ज्या काँग्रेसच्या काळात अनेकदा झालेले आहेत, त्या काळ प्रक्रियेत तो थोडासा चेंजेस होईल. येणाऱ्या जे तरुण पिढी आहे, तरुण जनता जे आहे, त्यांच्या प्रमाणानुसार काहीतरी काळानुसार बदलावं लागेल, आणि आपल्याला पण ते बदलावं लागेल. त्याच्यामध्ये मायनर चेंजेस होऊ शकतात. मायनर चेंजेस होऊ शकते त्याच्यात. तेच होऊ शकते मायनर चेंजेस. धन्यवाद. हो, तुम्ही भारताचे नागरिक आहात. हो, काय किती माहिती आहे तुम्हाला संविधानाबद्दल? संविधानाबद्दल माहिती. आपला कोणता चॅनल आहे? प्रजापक्ष. हां, प्रजापक्ष मराठी. प्रजापक्ष. तसं तुम्हाला काही माहिती आहे? काय म्हणते दादा? कामात आहे का? काय क्या बोलते भैया? बढ़िया सब ठीक ठाक है? ठीक ठाक है. क्या है? कोई सवाल पूछते हैं जनरल नॉलेज, कितना जनरल नॉलेज है देश के बारे में, संविधान के बारे में? संविधान के बारे में कितना है उतना बताएंगे? हाँ तो वही अपना देश जो है संविधान पे चल रहा है अभी. अपन आम नागरिक है सभी. जी बिल्कुल. आम नागरिक को कितनी जानकारी है, जैसा मराठी में पूछो? बिल्कुल. सामान्य नागरिकांना किती माहिती आहे संविधानाबद्दल? जसं तुम्हाला वैयक्तिक किती माहिती आहे? मला एवढंच माहिती आहे की संविधानावर आपला देश चालत आहे. संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं, आणि त्याच्यावरच ते सर्व राज्यघटना, राज्यव्यवस्था ती चालत आहे. म्हणजे हे जे काही प्रणाली सध्या चालू आहे, इलेक्शन असं किंवा मग निर्णय असं, न्यायालय असं, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत, नाही, हे जे यंत्रणा आहे की जिल्हा परिषद, न्याय प्रणाली, हे सगळं हे शासन चालवते. ते संविधान फक्त एक नावासाठी राहिलं आहे आपल्या इथे. बरोबर आहे की सगळं काही जे आहे ते सत्तेधाऱ्यांच्या हातात आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. म्हणजे सर्व काही जे आहे नाही, हे जे संविधान जे तुम्ही म्हणत आहे ना, तर संविधान फक्त नावापुरतं राहिलं. संविधानाचे जर असतं तर ह्या गोष्टी आज जे घडत आहेत EVM विरोधात किंवा हे घडल्या नसत्या. म्हणजे कुठेतरी संविधानाले आज तेवढं हे म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या पुढे संविधान काहीच नाही राहणार. सत्ताधाऱ्यांच्या पुढे संविधान चालत नाही.
म्हणजे संविधान खरंच निवडणूक आयोग झालं, हे झालं, हे सत्ताधाऱ्यांचे काम विचार झालं. संविधानाच्या अंतर्गतच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया येते, त्यानंतर सुप्रीम कोर्ट येते. मग काय संविधानाची जे एक कुठले आपण निर्णय बाजू म्हणू, संविधानाच्या निर्णय याच्यावर जर सुप्रीम कोर्टाचे निर्णय किंवा निवडणूक आयोगाचे आले असते तर ठाकरेंचे किंवा शरद पवारांचा पक्ष हे गेले असते का? कितपत योग्य आहे ते? म्हणजे हे जे काही म्हणजे यातून यांच्या निर्णयावरून निकालून एवढंच निष्कर्ष येते की मग संविधान फक्त नावासाठीच आहे की निवडणूक आयोग हे सगळं काही शासनाच्या याच्यातच काम करते. म्हणजे संविधानानुसार काम केलं असतं तर हे निर्णय लागले नसते ना. म्हणजे निर्णय विरोधात लागले, विरोधात लागले म्हणूनच ना. जर हे सगळं प्रत्येक जनतेला, सर्व जनतेला माहित आहे. म्हणजे निर्णय जेव्हा लागले तेव्हा कोणाच्या तरी पक्षामध्ये जातात, कोणाच्या तरी हो, विरोधात जातात. पक्षात जातात, कुठेही आहे. बरोबर. म्हणजे जेव्हा एखादं युद्ध राहते त्याच्यामध्ये हार कोणाची होते आणि जीत कोणाची होते. म्हणजे यांची हार झाली म्हणून जसं काय प्रश्न यांच्या हारीचा नाही आहे. प्रश्न आहे किंवा सत्य परिस्थिती काय, संविधानानुसार काय घडायला पाहिजे होतं ते घडत आहे का? संविधानानुसार घडते का? प्रत्येक गोष्ट संविधानावर किंवा कायद्याने चालते का? नाही चालत. काही जसं आणि जर ज्यावेळेस हे दिसते किंवा आम्हाला सर्वांना ज्यावेळेस हे दिसते त्यावेळेस मग वाटेल की संविधानानुसार तर काहीच नाही चालत. नाही आहे असं वाटतं. म्हणजे संविधान पॉवरफुल आहे. नाही, संविधान पॉवरफुल आहेच ना. भारताचं संविधान हे सर्वात पॉवरफुल आहे, पण अर्थव्यवस्था जी आपली जी चालवणारे लोक आहेत, जे सत्ताधारी, हे संविधानाच्या विरोधात आहे. संविधानानुसार नाही चालत. काय वाटते कोणाचा गैरवापर होऊन राहिला? म्हणजे कोण गैरवापर करून राहिला? सत्ताधारी. विरोधक तर करूच शकत नाही गैरवापर. सत्ताधारीच करणार आहेत जे कोणी असेल केंद्रात, राज्यात. जेव्हा जसं विरोधकाची सत्ता होती समजा देशामध्ये, तेव्हाही काही गैरवापर झाला असेल काय किंवा होत असेल काय? कारण कधी कधी काय म्हणतात, जो तळ राखते म्हणते, जो कोणी कायच्यावर असते, शेतावर एखादा रखवाली असते, तो त्या तळ्याचं पाणी पितं, बरोबर आहे. म्हणजे जो रखवाली करता वो खाता बी घेत, बरोबर आहे. म्हणजे विरोधकांच्या इकडूनही कुठेतरी प्रयत्न झाला असेल, सत्ताधाऱ्यांच्या इकडूनही कुठेतरी प्रयत्न झाला असेल. काय वाटतं? कसं आहे, ज्यांच्या समजा आता उदाहरणार्थ विरोधक हे ज्यावेळेस सत्तेत येतील ना त्यावेळेस सत्ताधारी हेच बोलतील जे आज विरोधक बोलत आहे. कुठंतरी यांची पण तेच बघायचे तुम्ही बोलले की जो तळ्यावर राहते ते हेच करतील. ती त्यांच्याकडे ज्यावेळेस सत्ता येईल, ज्यावेळेस पावर येईल, त्यावेळेस ती संविधानाचा याच प्रकारे उपयोग करून घेतील. म्हणजे संविधान कुठेतरी जे सत्ताधाऱ्यांच्या समोर कमी पडते असं म्हणायचं. कमी संविधान नाही पडत आहे. नाही, म्हणजे गैरवापर होते. हां, गैरवापर होतच आहे ना संविधानाचा. धन्यवाद. सामान्य नागरिक म्हणून आपण देशाचे नागरिक आहोत, काय किती माहिती आहे जशी संविधानाबद्दल आपल्याला? या देशाचं जे संविधान आहे ते संविधान प्रत्येक नागरिकांना आजपर्यंत समजलं नाही. ज्या पद्धतीनं दूरदर्शन मालिकेवर महाभारत, रामायण किंवा इतर जे काही हे सिरियल दाखवतात त्या पद्धतीने जर संविधानाची सिरियल तयार केली तुमच्यासारख्या चॅनलवाल्यांनी तर ते बऱ्याच लोकांना फायदा होईल. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की बा सामान्य जनतेला संविधानाबद्दल पूर्ण सविस्तर माहिती. मी याचं एक उदाहरण देतो की बा आता एस टी महामंडळ आहे. एस टी महामंडळात महिलांसाठी सीटा राखीव असतात, बरोबर आहे. सीटा राखीव असतात, महिला उभ्या असतात आणि त्या सीटांवर पुरुष बसलेले असतात. परंतु महिलांना ह्या गोष्टी कायदा माहीत नसल्यामुळे ते कंडक्टरजवळ जाऊन म्हणू शकत नाही की साहेब इथं माझ्या सीटवर पुरुष बसलेला आहे, त्यांना उठवा आणि मला जागा द्या. म्हणजे हा एक संविधानाचा भाग आहे, हा कायद्याचा भाग आहे, हा आजपर्यंत अधिकाराचा भाग आहे. हा सामान्य लोकांना समजला. संविधान म्हटल्यानंतर फक्त केवळ अधिकार येतात की काही जबाबदारी येतात? संविधान म्हटल्यानंतर अधिकारी येतात आणि त्याचबरोबर जबाबदारी आहे. काय जबाबदारी असली पाहिजे संविधानांतर्गत? संविधानानं काय जबाबदाऱ्या दिल्या आपल्याला? जबाबदाऱ्या की आता सध्या जे इलेक्शन झालं, निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये 40% लोकांनी मतदानच केलं नाही, बरोबर. तर मतदान केलं नाही तर ती एक जबाबदारी म्हणून जर नागरिकांनी जबाबदारी म्हणून जर मतदान केलं असतं तर निकाल काही वेगळा अपेक्षित असतात. ह्या जबाबदाऱ्या, इतरही काही जबाबदाऱ्या. ह्या ज्या संविधानानं ज्या प्रक्रिया तयार केलेल्या आहेत त्याच्यावर संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेपासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत चालते. काय वाटते हे खरंच संविधानानुसार सर्व चालू आहे? संविधानानुसार फक्त कार्यालय, शासकीय कार्यालय किंवा शासन चालू आहे. जनता संविधान समजलंच नाही ना जनतेला. संविधान समजलंच नाही किंवा संविधानमध्ये काय आहे, त्याच्या जबाबदाऱ्या, त्याचे अधिकार, त्याचे मूलभूत कर्तव्य त्या बऱ्याच लोकांना माहीतच. म्हणजे संविधानाबद्दल निरक्षर आहे आपला देश असंही म्हटलं तर. लोकशाही काय काम करून राहिली आपल्या देशात? लोकशाही आहे का खरंच? खरोखर लोकशाही जगातला लोकशाहीवादी हा एक नंबरचा देश आहे. आणि प्रत्येक स्वातंत्र्य उपभोगण्याचं जे नित्य नागरिकाचं काम आहे तो प्रत्येक जण बघते. मग त्याला धर्म स्वातंत्र्य असेल किंवा इतर काही स्वातंत्र्य असतील तो
ज्या पद्धतीने आता सध्या EVM ला विरोध आहे, हे लोकशाही पद्धतीनेच विरोध आहे ना. हां. लोकशाही नसती तर विरोध करूच शकलो म्हणजे नसतो. लोकशाहीमध्ये तुम्ही विरोधही करू शकता आणि समर्थनही समर्थनही करू शकतो दोन्ही. म्हणजे दोन्ही गोष्टी जर होत असेल तर मग त्याचं उत्तर जे आहे उत्तर कसं काय सांगतात म्हणजे लोकशाहीत कसं उत्तर भेटेल जनतेला बा इकून जर विरोध झाला ठीक आहे इकून जर समर्थन झालं तर मग याच्यात उत्तर काय मिळेल जनतेला त्याचा दोन्ही समन्वय साधून कायद्यानुसार त्याला हे भेटेल पाहिजे, उत्तर भेटेल पाहिजे. किंवा येथील जे समर्थक आणि विरोधक हे जे दोन्ही लोक आहेत, या दोन्ही लोकांनी जे योग्य असेल ते योग्य करायला पाहिजे. म्हणजे न्यायदानाचं काम न्यायदानाचं काम. म्हणजे सुप्रीम कोर्टाचं काम आहे म्हणजे लोकशाहीत सुप्रीम कोर्टही महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं आहे. जनतेले थोडक्यात असं म्हणायचं तुम्हाला की जनतेला पूर्ण सविस्तर संविधानाबद्दल माहिती नाही. हा आपण भारत के नागरिक आहे. अच्छा, ठीक आहे आपण भारताचे नागरिक आहोत. आपण भारताचे नागरिक आहोत. काय किती माहिती आहे तुम्हाला जे संविधान आहे त्या आधारावरच आपला देश सध्या चालू आहे. बरोबर आहे. नागरिक म्हणून तुम्हाला संविधानाबद्दल किती माहिती आहे. संविधान आवडते आपल्याला, पण संविधान विरोधात लोक काही कामं करतात आणि राजकारण करतात. जे प्रकाश आंबेडकर त्याचे आबा जे होते बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर त्याचं संविधान जे आहे पूर्ण कंप्लीट आहे. बरोबर माहिती आहे त्यांना. माहिती नाही मला, पण ते संविधानाविरोध लोक काही राजकीय लोक काही कामं करतात, विरोधात जातात. ते संविधान चाललं पाहिजे अशी आपली इच्छा आहे. बरोबर. संविधान विरुद्ध कोणताही राजकीय पक्ष हे गलत कामं करतात. संविधानानं काय काय तयार केलेलं आहे, काय काय निर्मिती झाली आहे. बहुतेक तयार केलेलं आहे संविधानानं. संविधानवर आपलं जे आहे हिंदुस्थान चालते. बरोबर आहे. तुमचा विश्वास आहे का संविधान. बिलकुल आमचा विश्वास आहे संविधान चाललं. संविधानानं ज्या तयार केलेल्या संस्था आहेत त्या संस्थांच्या कार्यावर तुमचा विश्वास आहे. अभी नहीं निकाले बाळासाहेब का संविधान है वो संविधान पे विश्वास है तुम्हारे. बिल्कुल विश्वास आहे. धन्यवाद. अभी संविधान ही नहीं आहे ना. आपण भारताचे नागरिक आहोत. बरोबर बरोबर. देशाचं जे सर्व कार्यप्रणाली सध्या सुरू आहे संविधानामार्फत सुरू आहे. काय कितपत माहिती आहे तुम्हाला संविधानाबद्दल. त्याला कसं संविधान जास्त कळत नाही आहे. आपलं जे आहे ते बरोबर चालू आहे. ते आपल्याला काय आपलं दुकान घरी आपण बरे आहे. कधी कधी बंद ठेवावं लागते दुकान. आता जे आहे ते बंद ठेवायचं असलं तर आपल्याला सहकार्य असते ना सगळ्यांना. कोणती पार्टी असली तर सहकार्य असतेच आपलं. म्हणजे सर्व प्रक्रिया ज्या सध्या सुरू आहे देशामध्ये त्या संविधानामार्फतच सुरू आहे. ते संविधानामार्फत चालू आहे ना. ते कोणत्या कोणत्या कार्यप्रणाल्या कोणती कोणती प्रक्रिया संविधानामार्फत येते. ते काय काय काम करते. ते एवढं नाही आपल्याला आवडत. न्यायदानाचं काम संविधानामार्फत चालते. निवडणुकांचं काम जे आहे संविधानामार्फत चालते. बरोबर आहे. बरोबर. आता विरोधक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात नॅरेटिव्ह पसरवतात. म्हणजे एक त्यांचं विधान आहे की बा संविधान धोक्यात आहे. नाही काही धोक्यात नाही आहे. ते बरोबर आहे सगळं. ते म्हणजे एकंदरीत तुमचा विश्वास आहे की ज्या काही सर्व प्रोसेस चालू आहे त्या संविधानानुसारच चालू आहे. हे बरोबर संविधानासाठी चालू आहे. ते अजून काही माहिती आहे. नाही. कधी लागू झालं संविधान देशात. नाही बरोबर आहे. कधी लागू झालं देशाचं संविधान. ते नाही एवढं नाही. एवढं नाही काय काही खास माहिती नाही संविधानाबद्दल. आपली संविधानामध्ये काय काय येते. संविधानामध्ये देश चालवण्याकरता ज्या आर्थिक गरजा आहेत कसा चालला पाहिजे काय केलं पाहिजे त्यात सगळं लिहिलेलं आहे. त्याप्रमाणे दिलेलं आहे सर. मुद्दे त्याप्रमाणे सगळेजण चालतात. चालायला पाहिजे पण तसं काही होत नाही. सध्या ज्या काही ह्या प्रोसेस चालू आहे त्या संविधानाप्रमाणे चालू आहे की काय वाटतं. काही प्रमाणात चालू आहे काही प्रमाणात नाही आहेत. ते काही काही ठिकाणी तर फार भोंगळ कारभार आहे. लोकांच्याही चुका आहेत काही सरकारच्या चुका आहेत. असं अजून काही माहिती केव्हा लागू झालं संविधान. संविधान लोकशाही केव्हा आला एक्झॅक्ट असा तारखा वगैरे काही माहीत नाही. पण आपल्या काहीतरी 26 जानेवारी 1947 1949 तर तारखा है पक्का आठवत नहीं. क्या बोलते हैं. बहुत बढ़िया. क्या लगता है जो देश का संविधान है उसके हिसाब से सब शुरू है. बाबा साहब ने जो संविधान बनाया था वो सभी नागरिकों के लिए सभी जातियों के लिए वो समान था. और जब से ये दूसरी गोदी मीडिया आई है गोदी गवर्नमेंट आई है ये सब उसको तोड़ मड़ोड़ के पेश कर रहे हैं. आज पेट्रोल डीजल महंगाई
और सारी चीज़ें ये हिंदू और मुस्लिम, हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम ये करके ये जो है तो देश को ख़राब कर रहे हैं। भाईचारा खत्म हो रहा। यानी मेरा एक जो शेजारी है जो 200 साल से मेरे साथ में उठता बैठता था, उसके मौत मट्टी में खाने में इसमें मैं साथ में रहता था, आज वो मेरे से दूर जा रहा। यानी भाईचारा खत्म हो रहा देश से। 200 रुपये लीटर पेट्रोल भर सकता एक सामान्य नागरिक भारत का, 100 रुपये नहीं 200 रुपये किलो दाल खा सकता, लेकिन भाईचारा जो खत्म हो रहा ये सबसे घातक है देश के लिए। क्या प्रावधान होना चाहिए जैसा संविधान में, ये जो अपना विषय है? प्रावधान होना है जरूर, उसकी जरूरत ही नहीं है। प्रावधान में जो लिखा है बाबा साहब ने वो सब सही लिखा है और उसके हिसाब से देश चल नहीं रहा है और ये जो है धोखे की तरफ जा रहा देश। बस इतना कहूँगा बस। और क्या जैसा थ्योरेटिकल क्या नॉलेज है, कब से लागू हुआ और क्या क्या उसमें कौन से 26 जनवरी 1949 को संविधान लागू हो गया और उसके बाद से अभी तक जो है तो अच्छा चल रहा था, लेकिन ये पिछले 10 सालों में जातिवाद बहुत बढ़ गया, एक भाईचारे खत्म हो रही। 15-20 साल से जो 15-20 साल से तीसरा टर्म है, दूसरा या तीसरा टर्म है। जब से बोले तो होती है एकदम विरोधक जो है अभी के विरोधक वाले तो अलग है। विरोधकों का कहना है कि भाई लोकशाही इनका तो इनको संविधान से कोई लेना देना नहीं है, राज करना है, इनको राज करना है, हिंदू मुस्लिम लड़ाना है और राज करना है, बाकी कुछ नहीं है इनके पास। इनको पता है डब्बा खाली है इनका। एक सामान्य आदमी जैसा आज यहाँ मरता गिरता है तो उसको उठाकर यानी यहाँ पर जैसे हमारे गांव में कम से कम इतना है उसको उठा के ले जाता है। ये लोग क्या कर रहे हैं, इसको खत्म कर रहे ना, हिंदू मुस्लिम भाईचारा खत्म हो जा रहा है। आप देखो यहाँ पर आकोट सिटी के अंदर 3-4 बार राइड हुए, लेकिन तीसरे दिन हिंदू के यहाँ पर मुसलमान काम पर जाता। मैं आपको जो बता रहा हूँ संविधान का जो दुरुपयोग हो रहा है, संविधान खत्म करने की कोशिश हो रही है। नहीं होता कोशिश हो रही है, कोशिश हमेशा होती है। संविधान वो रहेगा, हमेशा कायम रहना चाहिए और वो हमको मंजूर है, वो रहना चाहिए। धन्यवाद। अपन सभी भारत के नागरिक हैं। बिल्कुल सही। अपना जो देश है वो संविधान पे चल रहा है। संविधान पे चल रहा है। कितनी माहिती है तुम्हारे को जैसा संविधान की? संविधान के बारे में जो हम तो बचपन से जो देखते हुए आ रहे हैं, अभी तक देश संविधान पर ही चला, लेकिन हालात अभी 10 साल से मतलब 5 साल से पकड़ो, हालात बिगड़ते जा रहे। संविधान के हिसाब से देश की धज्जियां उड़ी आ रही। संविधान नहीं चल रहा बराबर। ऐसी सरकार होना जो सबको लेके चले, इसलिए संविधान चलेगा। अभी हालात तो ऐसे हो रहे कि बस जिसके मन में जो आ रहा अपनी पार्टी अपने हिसाब से अपना काम कर रही है। क्या संविधान ने क्या क्या तैयार? संविधान में ऐसा हर गरीब से गरीब तबका जो है तो गरीब से गरीब होते चला, एक माइसमाल है और अमीर अमीर से होते चला। अब संविधान के हिसाब से अगर चलते तो सबको बराबर हक मिलता। जैसा नीचे जो पिछड़े लोग हैं अपने उनको भी मिलता। बढ़िया उसमें बढ़िया हाँ 2 मिनट बढ़िया रुकना पाने के लिए ध्यान देना। तो सर ऐसा है कि अभी तो हालात ऐसी हमारी संविधान नहीं चल रहा, जहाँ वहाँ हालात इतने बिगड़ते हुए चल रहे कि बस लेने के देने हो रहे। हमारे रेट वालों के तो पैसे भर रहे, चल नहीं रहा है। चलने को होना चला तो सबको रोजगार मिलेगा, सबकी सही चलेगी, देश भी सही चलेगा। चलो धन्यवाद। आता सध्या देशात एक चर्चेचा विषय बनलेला आहे। काय संविधान बरोबर आहे। काय माहिती आहे तुम्हाला संविधानाबद्दल? काहीच माहिती नाही। कोण बनवलं, कधी बनलं, संविधानानं काय काय दिलं, आपल्या जबाबदाऱ्या काय, अधिकार काय, याबद्दल काहीच माहिती नाही। मतदानाचा एक अधिकार आहे, मतदान केलं ना, मतदानाचा एक अधिकार आहे। माहिती आहे ना? बॅगाच्या दुकानात जास्त काय म्हणते यात्रा? यात्रा काही नाही, थंडी राहते यात्रा आता। थंडी राहते आता म्हणजे कधीपासून चांगलं तेजीत राहते? हे आता 8 दिवसात उठते। म्हणजे सुरुवात कधी झाली यात्रेची? सुरुवात 22 तारखेला। 22 तारखेला नाही 22 पासून ना। मला काही हरकत नाही। सध्या धंदा पाणी होऊन राहिला, झाला धंदा चालू आहे। आपल्या देशात एक सध्या चर्चेचा विषय आहे संविधान माहित आहे? नाही ते आपल्याला एवढं समजत नाही, नॉलेज नाही काही? नाही काहीच माहिती नाही संविधानाबद्दल, नॉलेज नाही ना आपल्याला एवढं। नॉलेज नाही चालू आहे। कोणती यात्रा आहे? नरसिंह महाराजची। किती दिवस झाले चालू? 1 महिना झाला। 1 महिना झाला काय म्हणते लाडकी बहीण? मजेत पैसे भेटतात का तुम्हाला? हो। आता सध्या देशात एक चर्चेचा विषय आहे संविधान। माहिती आहे का तुम्हाला संविधान काय आहे? नाही बाबा काही माहिती नाही। माहिती नाही आहे? बरं चला ठीक आहे, धन्यवाद। आता सध्या देशामध्ये एक चर्चेचा विषय सुरू आहे संविधानाचा, बरोबर आहे? लोकसभेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमादरम्यान विरोधकांनी एक मुद्दा घातला संविधानाचा आणि त्याच्यावर चर्चा येऊन राहिली। सामान्य नाही चर्चा नाही करत। तुम्ही सामान्य या देशाचे नागरिक आहात, तुमचं काय मत आहे? किती नॉलेज आहे संविधानाबद्दल? काय माहिती आहे तुम्हाला? काहीच माहिती नाही।
म्हणजे संविधान केव्हा लागू झालं, कोण तयार केलं, त्याच्या अंतर्गत संविधान काय काय लेखक येते? निर्माता B.R. आंबेडकरच आहेत. पण संविधान आहे म्हणूनच देश आहे. पूर्ण देश संविधानावर चालू शकते. कोणी किती काही केलं तरी संविधानाच्या पुढे कोणीच जाऊ शकत नाही. ठीक आहे. ह्या ज्या काही सर्व प्रोसेस सध्या चालू आहे देशामध्ये, न्यायदानाचं काम असेल किंवा मग निवडणुकांचा कार्यक्रम असेल, सरकार बनवणं असेल, हे सर्व संविधानाच्या अंतर्गत आहे. सर्व बरोबर आहे. हो. मग विरोधक असा जो आरोप करून राहिले की संविधानाची हत्या होऊन राहिली, लोकशाहीची हत्या होऊन राहिली, काय तुमचं काय मत आहे? संविधानाच्या अंतर्भूत हे चालू आहे किंवा मग खरंच लोकशाहीची हत्या होऊन राहिली? नाही, लोकशाहीची हत्या तर होऊन राहिली, कारण की संविधानाच्या निर्माणानुसार कोणीच चालून नाही. कुणी चालायला पाहिजे संविधानाच्या? पूर्ण भारतच चालायला पाहिजे, त्याच वेळेस भारताची उन्नती होईल. संविधानाची काहून नाही चालून राहिलं? बस राजकारण आता जो तो आले की आपलं हे शिकून घेऊन आलाय हातात. राजकारणामुळे चालून नाही राहिलं. याची सत्ता त्याची सत्ता इकडे तिकडे सगळे आले की म्हणतात की आम्ही असं बदलावू, आम्ही तसं बदलावू. बाकी बदलू कोणी शकत नाही. म्हणजे काय बदलावं? म्हणजे देशाची उन्नती, जसं काही ब्रिज झाले, हे झाले, देशात काही म्हणजे मोजरायले आर्थिक हे झाले, ते होणार नाही ना कुठं. सगळे इथले युपीतले इकडे तिकडे सगळे चांगले MIDC सर्व जर संविधानाच्या अनुरूप चालू आहे, संविधानानुसार चालू आहे, मग हे असा घोळ कोण होऊन राहिला? जसं तुम्ही सांगून राहिले किंवा असं होऊन राहिलं, तसं होऊन राहिलं, हे संविधानाच्या अंतर्गतच येते ना सर? संविधानाच्या अंतर्गत येते, पण संविधानाचं पालनच कोणी करत नाही ना. पालन नाही करून राहिलं. अधिकार सगळ्यांना समजले, पण जबाबदाऱ्या समजल्या नाही. काय जबाबदाऱ्या? जबाबदारी प्रत्येकानं आपलं बघून हे करायचं. म्हणजे नेमकं आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये कुठला आमदार पाहिजे, खासदार पाहिजे, आपण आपलं मत मांडायला पाहिजे ना, खुल्लं राहायला पाहिजे ना. काय कधी लागू झालं देशाचं संविधान? देशाचं संविधान मला वाटते 1900 काही नाही, तेवढं एवढं नाही माहिती. सॉरी, म्हणजे सविस्तर माहिती नाही आहे तुम्हाला संविधान? नाही. काय म्हणताय काका? काय कितपत माहिती आहे संविधान? नाही आपल्याला माहिती नाही आहे. कधी वाचलं नाही, कधी पेपरमध्ये, कधी ऐकलं नाही, टीव्हीवर न्यूज नाही का? नुकसान आहे. काहून? लोक आता कोरोनापासून सगळे घरी करणं शिकले. असं काय? नुकसान होऊन राहिलं. सध्या देशामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे संविधान. माहित आहे का संविधान काय आहे? हो ना, माहित नाही. पण आता परभणीचं काय ते परभणीला झालं नाही, परभणीचा तो इन्सिडेंट झालाय. काय म्हणजे संविधान काय आहे? माहिती? संविधान म्हटलं म्हणजे मला समजलंच नाही ते. संविधान काय आहे माहित नाही का? तसं नाही, तसं माहित आहे मला ते. कधी लागू झालं, कुणी तयार केलं? बाबासाहेबांना. काय त्याच्या अंतर्गत काय काय येते? जबाबदाऱ्या काय, अधिकार काय? मला इतकं ज्ञान नाही आहे त्यांचं. म्हणजे नॉलेज नाही आहे? नॉलेज नाही, माहिती नाही आहे सविस्तर. हो ना, कारण मी इतकं काही शिकलेलं नाही आहे. धन्यवाद. आता देशामध्ये एक चर्चेचा विषय बनलेला आहे संविधान. माहिती आहे तुला? कोणी विरोधक काय म्हणतात की बा संविधानाची हत्या होऊन राहिली, लोकशाही तुडवल्या चालली, लोकशाहीची हत्या होऊन राहिली. बरोबर आहे, हे ऐकलं असं ना टीव्हीवर एखाद्या वेळेस किंवा रील्समध्ये आलेलं असेल तेव्हा पाहिलं असं. हा जो देश चालते संविधानानुसार, काय वाटते तुला? खरंच संविधानाची हत्या होऊन राहिली काय? सांगू नाही शकत असं. नाही, सांगू नाही शकत. सांगू नाही शकत ना. काय काय माहिती आहे संविधानाची? काहीच माहिती नाही. काहीच माहिती नाही. जनरल नॉलेज तुम्हाला माहिती नाही काही? संविधान. अपन देशाचे नागरिक आहोत. हिंदी में बोलिए ना. अपन देश के नागरिक सिटीजन. क्या बेसिक नॉलेज है आपको संविधान की? सर, संविधान का नॉलेज नहीं मुझे अभी तो फिलहाल. किस चीज़ का चालू विषय आपका, जैसे अभी बता रहे जैसे आप? जैसा हमारा विषय यह है कि भाई जो पीपल है, सिटीजन ऑफ इंडिया, कितनी जानकारी है कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया की? जैसा आपको बेसिक क्या नॉलेज है? जैसा कब चालू हुआ संविधान, किसने बनाया संविधान, क्या राइट्स है? संविधान तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने बनवाया है, वो चीज़ के बारे में. और बाकी तो अपने जैसे काम नहीं पड़ता है. तो जैसे वोटिंग के बारे में जानकारी है, पूरी वोटिंग होता है. मगर संविधान में इतना डीपली नॉलेज नहीं है मुझे वो चीज़ में. जो न्यायदान का विषय आता है जी, उसके बाद में जो भी बॉडीज बनती है, सेंट्रल गवर्नमेंट, स्टेट गवर्नमेंट, ये जो निवडणूक का कार्यक्रम कॉन्स्टिट्यूशन के अंदर आता है. जी, बराबर. ओके. तो अभी अपोजिशन वाले एक मुद्दा उठाया उन्होंने कि अपने देश में संविधान की हत्या हो रही है, लोकशाही की हत्या हो रही है. क्या तुम्हारा कॉमन सिटीजन होने के नाते क्या आपको लगता है सच में ऐसा हो रहा है? नहीं, मैं नहीं समझता ये चीज़ का ऐसा. ये नहीं, गलत बात है. अभी मोदी जी के शासन में सब चीज़ें प्रॉपर तो हो रही है. अब कांग्रेस वाले जहाँ उनकी सरकार आती है तो बोलते हैं वहाँ सब अच्छा है, और जहाँ वो लोग हारते हैं वहाँ बोलते भाई बराबर चीज़ नहीं है ये चीज़. ऐसा नहीं होता है ना. ये सुन रहे हैं हम भी, पेपर में पढ़ते कभी कभार ये चीज़ के बारे में. जहाँ उनकी गवर्नमेंट आती है तो बोलते भाई सब EVM बराबर है, जहाँ वो लोग हारते हैं तो बोलते EVM ठीक नहीं है. ये तो बात नहीं हुई है. अपोजिशन वाले उनको जनता का जो रिजल्ट आता है ना वो स्वीकार नहीं कर लेते. वो अपने आप में नहीं टटोलते कि हम कहाँ गलत चाह रहे हैं.
वो तो यहाँ तक कि बोलते हैं कि भाई जो न्यायदान का सुप्रीम कोर्ट का भी विषय है, इलेक्शन कमीशन, ये सब जैसा जो गवर्नमेंट है उसके जैसा अंडर में आ रही है, यानी उनके लिए हित के लिए काम कर रहे हैं। ऐसा तो नहीं हो चाहिए। देखिए अभी जनाधार जहाँ जाएगा लोगों को लगता है ना अपोज वाले ऐसा जो चुन के आते हैं मोदी जी के फेवर में आई है तो लोग उनको गलत ठहराते हैं, ऐसा है। अरे भैया भाई ऐसा तो पॉसिबल नहीं है भाई इलेक्शन के बारे में चीज़ गलत हो जाए। इतने न्याय कमेटी इतना चेकिंग होती है हर चीज़ के बारे में प्रॉपर, इतनी सिक्योरिटी रहती है, कहाँ तक पॉसिबल है गलत चीज़ होना। बोलने और करने में तो अंतर है ना। अब लोग वो लोग क्या हार स्वीकार नहीं कर पा रहे, बचा नहीं पा रहे वो चीज़ के बारे में, वो लोग ऐसे बोलते हैं। संविधान की बेसिक ज़्यादा जानकारी नहीं है। नहीं उसमें सर जानकारी नहीं मुझे, उसके लिए सॉरी। धन्यवाद। क्या अपना अमरावती जा रहे हैं, दरियापुर वडनेर गंगाई जा रहे हैं। अपने इधर के थे। हाँ हम योदा के। तुम ले क्या कर रहे थे? अभी न्यूज़ बना रहे तुम्हारी। अपने देश में एक चर्चा का विषय है। हाँ जैसा संविधान नाम सुने के तुमने? हाँ संविधान सुने? बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर उनका क्या है संविधान? वो तो नहीं मेरे को इतना पता। संविधान सुन तुम क्या क्या आता संविधान? वो ये कास्ट आती उसमें, ये आती वो आती, ये संसद आती इलेक्शन कमीशन आता, हाँ सुप्रीम कोर्ट आता, हाँ हाई कोर्ट आते, हाँ ये सब आता उसमें। हाँ आता ना। संविधान के हिसाब से चालू है अभी सब प्रोसेस। अब तो कोई काम ही नहीं करे तो प्रोसेस क्या? अब तो क्या है ना। अपना देश कब आज़ाद हुआ मालूम है? हाँ कब हुआ? 1947 में। 1947 15 अगस्त को अपना देश प्रजासत्ताक बना। हाँ। लोकशाही आई देश में। हाँ कब आई मालूम है? वो नहीं मालूम लोग नहीं मालूम। ठीक आहे. काय म्हणते आबा, तुम्ही वडनेर चालले का? नाही सावरा चालले. काय किती माहिती आहे संविधानाविषयी? काही माहिती आहे का? आता संविधानाच्या घटनेवर आतापर्यंत चालू होतं. कधीपर्यंत? म्हणजे समजा मागचं 19 मध्ये इलेक्शन झालं की नाही, हां तिथपर्यंत चालू होतं. तिथपर्यंत चालू होतं. पण ते आता काळानुरूप काही घटना बदलल्या जाऊन राहिल्या, म्हणजे पब्लिकचं प्रोसिजर पाहून. नाही तर संविधानात जे आहे हे 100% आहे. जे सध्याची चालू आहे ते संविधानानुरूप चालू आहे. हां संविधानाच्या हिशोबाने संविधानाच्या हिशोबाने चालू. काही माहिती आहे संविधानाची? क्या बोलते चाचा? बढ़िया साहब. संविधान की जानकारी है कुछ? नहीं यार मेरे को जानकारी नहीं। कुछ नहीं. उसमें क्या क्या आता? नहीं जानकारी नहीं। और संविधान सब कुछ आता है, सब कुछ आता है उसमें, क्या बोलना पड़ता है। धन्यवाद. ह्या संविधानानुसार सुरू. हां बरोबर माहिती आहे काय संविधानाची काय माहिती आहे तुम्हाला? संविधान पूर्ण देशाला चालू आहे आणि त्याचं महत्त्व आहे असं की ते संविधान नाही तर भारत देशच नाही. संविधानामुळं सगळ्या गोष्टी टिकून आहेत आणि संविधानानुसारच सगळं चालायला पाहिजे. संविधानाच्या अंडरमध्ये काय काय येतं? संविधानाच्या अंडरमध्ये सगळं काही येतं. ज्या काही प्रक्रिया आहेत जसं आता न्यायालय असतं, संसद असते, लोकसभा आहे, राज्यसभा आहे, पंतप्रधान आहे, उपराष्ट्रपती आहे, राष्ट्रपती आहे, या सगळ्यांची जी निवड होते ते संविधानाच्या आधारावरच होते. आता सध्या लोकसभेचे निकाल आलेले आहेत. तुम्ही मतदान केलं काय? मतदान केलं. विरोधकांनी असा एक नॅरेटिव्ह तयार केला होता की बा संविधान धोक्यात आहे. बरोबर आहे, लोकशाहीची हत्या होऊन राहिली. काय मत आहे तुमचं? तसं माझं असं मत आहे की हे राजकारण आहे, दुसरा खेळ काहीच नाही आहे आणि संविधानाला कोणी धक्का नाही लावू शकत, कोणाची हिंमत नाही, कोणी असं करूच नाही शकत. पहिली गोष्ट की जो एवढा मोठा कोणीच नाही होणारी की जो संविधानाला म्हणजे बंद करू शकणार, खतम करू शकणार, असं काहीच नाही होणार. फक्त याच्यामध्ये असं होऊ शकते की जेव्हा चेंजेस राहतील की जे सगळ्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी राहतील चांगले, असं मला वाटतं. की राहिले पाहिजे की जे सगळे इक्वलिटीसाठी राहायला पाहिजे. इक्वलिटी पाहिजे म्हणजे की बा जे आजकाल आपल्याला अलग अलग ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी बघायला भेटतात की जसं मंदिर मस्जिद असो किंवा काही पण कोणत्याही क्षेत्रात असो, शिक्षणाच्या बाबतीमध्ये असो, काही ठिकाणी असं इक्वलिटी यायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे जे काही सध्या सुरू आहे ते संविधानानुरूप. हां संविधानानुसार बरोबर आहे. काय कधी लागू झालं संविधान? खूप दिवस झाले लागू झाले. 26 जानेवारी 1949. तर माझं महायुतीचं जे सरकार आहे त्यांना फक्त एवढंच म्हणणं आहे की बा मराठी जी अस्मिता आहे ती आपली टिकून राहिली पाहिजे आणि आपले जे स्टुडंट्स आहेत, मराठी विद्यार्थी आहेत ते पुढे गेले पाहिजेत. जसे की बा सरकारी रेल्वेमध्ये जे आहेत ते आपल्या मुलांसाठी खूप कमी जागा आहेत, त्यांना प्राधान्य नाही आहे, तर त्यांना तेवढं प्राधान्य लाभलं पाहिजे. आपला मराठी मुलगा पुढे गेला पाहिजे, हेच निवेदन आहे आपलं. महाविकास आघाडीचं म्हणणं असं आहे, आता तुम्ही माहितीचा विषय काढला म्हणून, की हे जे काही प्रोसेस आहे, निवडणुकीची प्रक्रिया जी झाली आहे ही लोकशाहीची हत्या आहे. यामध्ये EVMचा गैरवापर केला गेला आहे. एकंदरीत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा गैरवापर केला गेला. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही म्हणजे स्वतः एक स्वायत्त संस्था आहे. बरोबर. खरंच तुम्हाला वाटते का जर संविधान सत्य आहे आपल्या देशामध्ये तर त्याचा गैरवापर होऊ शकतो म्हणून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा? नाही, त्याचा गैरवापर होऊ शकत नाही ना. त्याच्यावर म्हणजे पूर्ण जग चालू राहिलं आज बी, आपला देश, आपला पूर्ण देश. तर लोकशाही टिकून आज बी पूर्ण लोकशाही टिकलेली आहे आपल्या महाराष्ट्रात, भारतात. काय वाटते हे कधीपासून जसं न्यूजमध्ये आलेलं आहे की संविधान लोकशाही खतऱ्यात आहे, धोक्यात आहे, कधीपासून ह्या चर्चेत तुमच्या कानावर कधीपासून आला हा विषय?
जेव्हापासून मोदी निवडून आले तेव्हापासून असं सुरू आहे की संविधान खतऱ्यामध्ये आहे, असं आहे तसं आहे, असं नेरेटिव्ह फैललेलं आहे त्यांच्यामुळे. हे काय वाटतं या हे narrative अपक्षांचं काम आहे आणि असं अपक्षानं काम केलंच पाहिजे, कारण की विपक्षांनी की असं काम केलंच पाहिजे की समोरची पार्टी आहे ती आणखीन पुढे जाणार आहे, असे की आता हे जे काम करतात ते आणखीन पुढे जातील उलटं यांच्यामुळं, की जे समजा असं फैलवतात की संविधानाचं खतऱ्यामध्ये आहे. आणि मला असं वाटते जे नॉलेजेबल म्हणजे समजा लोक आहेत एज्युकेटेड, की त्यांचं असं म्हणजे त्यांना वाटतच नाही की बा असं होऊ शकते वगैरे, आणि ते एज्युकेटेड असल्यामुळे म्हणजे त्यांना जो माहिती शिक्षित वर्ग आहे शिक्षित वर्ग त्यांचा पूर्ण या विश्वास गोष्टीला आहे. विश्वास आहे, या गोष्टी शिक्षित वर्ग या गोष्टीला अशा गोष्टीला नाकारते आणि ऐकण्यापासून पण टाळते. हे सर्व खोट्या गोष्टी आहेत. अपन देश के नागरिक है, जी हाँ क्या जानकारी है तुमको संविधान की? संविधान क्या है सर, क्या संविधान की जानकारी नहीं जानकारी नहीं है, कुछ माहिती नहीं है नहीं क्या अपने अधिकार है, क्या कर्तव्य है? नहीं सर नहीं. धन्यवाद.